नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मुगाची खिचडी, जे खाण्यासाठी खूप पौष्टिक असते. तर मुगाची खिचडी बनवण्यासाठी मी सुरुवातीला 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. नंतर ना आपल्याला कुकरमध्ये तांदूळ आणि मुगाची डाळ शिजवून घ्यायची आहे. 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतल्यामुळे मी 1.5 ग्लास त्यामध्ये पाणी ओतलेलं आहे. कारण की आपल्याला खूप मऊ पातळ असं शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची पेस्ट थोडीफार झाली पाहिजे आणि भातसुद्धा जाडाभरडा राहिला पाहिजे. तर मी 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, मिरची घेतलेली आहे. तसेच आलं, लसूण बारीक थोडंसं चेचून घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं नाही आहे. त्यानंतरून गॅसवरती कढई ठेवली. त्यानंतर तेल टाकलं. त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकलेली आहे. जिरी मोहरी टाकल्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे. कांदा, मिरची हे सगळं व्यवस्थित मी भाजून घेतलेलं आहे. हे साधारण सोनेरी कलर थोडासा येईपर्यंतच आपल्याला भाजायचा आहे. त्यानंतर मी आलं लसूण टाकलेलं आहे. जाडभरडच बारीक केलेलं होतं, मिक्सरमध्ये केलेलं नाही बारीक ते. नंतरून त्यामध्ये मी लगेचच टोमॅटो टाकून घेतलेला आहे. टोमॅटोही छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला. हे सगळं एकत्र मिक्स केल्यानंतर त्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत. खडे मसाले टाकल्यानंतर मीठ टाकलेलं आहे, धना पावडर आणि हळद चवीनुसार टाकायची आहे. जास्त मसाल्यांचा वापर करायचा नाही ह्यामध्ये. व हे सगळं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर जे आपण कुकरला डाळ आणि तांदूळ शिजवून घेतला आहे, तो ह्यामध्ये अशा रीतीने पूर्ण मिक्स करायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपली छान खिचडी तयार झालेली आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा व माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.